आंबोळगड इकडून बोटी लागतात का इथे? नाही ना. ती गुफा कुठं बोललात ती? गगनगिरी महाराजांची गुफा ती पायरे लागलेत ते इथे आतमध्ये आहे काय? हिम्मत कुठं आहे त्यांचा? हा ह्या साईडला आहे बरोबर. जाऊया ना आता बघायला. आता आपण चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. आंबोळगड बघूया, दर्शन घेऊया महाराजांचं. हे आमचे मित्र मुंबईला असतात. चेहरा दाखवत नाही फक्त ते. आज वाटते मोठा आहे बघा. ते काढून द्यायला सांगा. हा हे बाबा गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. हा मठ बघितला आपण. आता ह्या साईडला आपण येतोय काय? ह्या साईडला म्हणे होम असतात काय? ये मनीष, हे का गादी आहे बघा यांची महाराजांची, गगनगिरी महाराजांची. हे बघ काय दत्त मंदिर आहे. हे बघा हे दत्त मंदिर आहे. महाराजांची मूर्ती किती छान आहे बघा, सुंदर दिसते. हे बघा मन एकदम प्रसन्न झालं माझं. या साईडला त्यांची गुफा आहे बघा महाराजांची. तपश्चर्या करायची खाली गुफेच्या इकडे. समोर समुद्र आहे बघा. इकडून हे कुठची बावडी आहे काय? गोड पाणी. बापरे लय खोल आहे, दिसत नाही वाटतं खाली. अरे खालच्या साईडला जायचं इकडून. हे स्वामींचं आसन आहे बघा. हे बघा इकडे खाली गगनगिरी महाराज आहेत ना, ते तपश्चर्या करायचे इकडे खाली. त्यांचा मठ आहे तो खोपोलीला एक आहे, गगनबावडीला एक आहे आणि इकडे एक आहे. हे बघा इकडे त्यांची गुफा आहे बघा. आता आतमध्ये जाऊन बघूया कसं काय ते. लाईट मारून बघूया, दिसते काय? बापरे बघ इथे लाईट मार बघूया टॉर्च. हां हे बघा त्यांचे फोटो आहेत. इकडे काय बघूया, आतमध्ये जाता आहे ना, एवढंच आहे ना. बापरे
चल, ही गुफा आहे त्यांची. महाराजांनी भरपूर तपश्चर्या केली, भरपूर शक्ती होती त्यांच्याकडे. आणि आता आपण समुद्र बघूया समोर. हे बघा समोर बोट आहेत बघा, ते बघा. हे बघा 7:30चा टायमिंग झाला संध्याकाळी. चला, थँक्यू सो मच.